गरम पराठा रेडी होऊन आलेला आहे. आपण यावर आता उत्तप्पा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या फूड सिरीज मध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे अशा फूड स्टॉलवर जिथे पूर्ण फॅमिली मिळून हा फूड स्टॉल चालवते. आणि मित्रांनो, त्या फूड स्टॉलवर सकाळच्या टायमाला गरम गरम आलू पराठ्याचे भरपूर प्रकार. अजून बघू आपण तिथे काय काय व्हरायटी. तर चला यासोबत मग मागे बघू शकता मित्रांनो, स्टॉल आहे. स्टॉलचं नाव आहे द रेजिना से. आपण तिथं त्यांच्याशी बोलू, आपण त्या भाऊंशी. मित्रांनो, आता आहे ना, आपले जे दुकानाचे मालक आहेत त्यांच्याशी बोलू. हे दादा आपले. दादा, काय नाव दादा आपलं? माझं नाव सुबोध सरदार आहे. दादा, किती वर्षापासून तुम्ही करता दादा हे आता साधारणतः आपल्याला हे 3रं वर्ष चालू आहे. हो का? हो. आणि दादा, म्हणजे असं एकदम युनिक नाव ठेवण्याचं काय कारण तुमच्या शॉपचं? रायसीना नाव ठेवण्यामागे, रायसीना हिल्स आहेत दादा, न्यू दिल्लीमध्ये. हो. तर ते एक आयकॉनिक प्लेस आहे आणि प्राईड आपला इंडियाचा, जिथून पूर्ण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं ऍडमिनिस्ट्रेशन जे आपलं भारत सरकार काम करतं, म्हणून आपण एक ना देशाचं प्राईड म्हणून ते नाव ठेवलं. तसं आहे. म्हणजे तुम्ही स्वतः चालवतात की अजून कोणी? एक प्रकारे आमची पूर्ण फॅमिली तिथे इन्व्हॉल्ड असते. फॅमिली येते? माझी आई आहे, माझी या पत्नी आहे, आई येते आणि हे मिसेस मिसेस आहे. आणि बाकी आमचं सगळं परिवारच आहे. सर्व परिवारच आहे. खाली ना रेग्युलर खाली किचन आहे त्यांचं वालं. हे बनवतात. वडील रिटायर्ड डीवायएसपी आहेत. ते काका आहेत, अधिकारी भाऊंचे होते. वडील. हो. आणि आमचा स्टाफ सुद्धा आमचा एक प्रकारे कुटुंबच झाला. कुटुंबच आहे. आयटम आहेत. उपमा झालं, इडली झालं, ढोकळा झालं, पोहे झालं, हे सगळेच आयटम आहेत तसे. सर्व गरम गरम केलं जातं का? बरोबर बरोबर. हो, खाली प्रिपेअर होतं, सगळ्या गोष्टी सगळ्या प्रिपेअर होतात. आणि याच्यात काय ठेवलं तुम्ही? यात पोहा असतो दादा. गरम गरम पोहा आहे. इकडे ढोकळा वगैरे असतो. खमण आहे का? त्यानंतर इकडे उपमा वगैरे असतो. यात हे थोडे यात उपमा वगैरे असतो. उपमा पण गरम गरम पूर्ण वाफा तयार आहे. त्यानंतर इडली वगैरे असते. खमण आहे. पूर्ण एकदम हायजेनिक पद्धतीने ठेवलेलं आहे. पूर्ण डब्यांमध्ये पॅक वगैरे करून ठेवलेलं आहे. पूर्ण शॉप आहे मित्रांनो. पूर्ण फॅमिली चालवते आणि सर्व म्हणजे असं घरगुती जेवण देण्याचा प्रयत्न करतात दादा. बघितलं आपण एक थोड्या वेळ पहिले. हे दादा रेग्युलर कस्टमर इथले, त्यांच्याशी आपण विचारू त्यांना टेस्ट कशी वाटते इथली. दादा, टेस्ट खूप छान आहे. मी तर 1 वर्षापासून पोहा खात आहे. दादा मी गोंदियाचा आहे. आता सध्या इथं वर्किंग जॉब करतो मी धुळ्यामध्ये. दादा, ही शेव वगैरे कोणती हो? ही आपली नॉर्मल शेव आहे दादा. लसूण चिवडा. लसूणचा चिवडा आहे. इकडे बारीक शेव वगैरे आहे. हा, म्हणजे तुम्ही खमण आणि पोह्यांवर टाकण्यासाठी वापरता. पोह्यांमध्ये उपमा. मित्रांनो, आता आहे ना, बसून घेऊ आपण. आणि ऑर्डर दिलेली येते आपली आता लगेच. पराठ्याची ऑर्डर दिलेली आहे. बसून टेस्ट करून घेऊ लगेच. पहिले आपला आलाय गरम गरम पराठा रेडी होऊन आलेला आहे. मित्रांनो, पराठा घेतलाय आपण इथं. त्यासोबत काय टमाटे सॉस आहे आणि खोबऱ्याची चटणी दिलेली 2 आहे. आज आपले दादा पण भेटले सोबत. हे पण आपल्या सोबत टेस्ट करणार आहे. दादा, किती दिवसापासून येतात तुम्ही इथे? मी इकडे 1 वर्षापासून येतो. आज आहे ना दादांकडे पराठ्याचं पण चांगलं ऐकलं होतं मी. हो. आज टेस्ट करायला एवढं गेलो म्हटलं की. बेस्ट आहे. आलू पराठे टेस्ट पण एकदम भारी, म्हणजे घरचा पराठा खातोय असं झालंय. आलू पराठ्यामध्ये पण 2-3 प्रकार आहे त्यांच्याकडे. आलू पराठ्यामध्ये मेथीचा प्रकार आहे, मेथी पराठा, नंतर बीटरूटचा पराठा आहे. दादा, घ्या ना तुम्ही पण थोडं. नाही घेतलं, झालं माझं. अरे घ्या. दादा पण टेस्ट करतात. मित्रांनो, 40 रुपयामध्ये पराठा आहे. पूर्ण लॉंग मोठा पराठा आहे आणि त्यासोबत 2 चटण्या, एक टमाटे सॉस आणि खोबऱ्याची चटणी. एकदम भारी आहे, बेस्ट आहे, रिकमेंडेड आहे मित्रांनो तुम्हाला. आणि मुख्य म्हणजे स्वच्छता खूप आहे. स्वच्छता आहे ना, खाली पूर्ण फॅमिलीच करते काम. मी आता 1 किलोमीटर 2 किलोमीटर वरून येतो. अरे वा. सर्व गरम गरम नाश्ता भेटतो इथे. हो, गरम गरम. उत्तप्पा. उत्तप्प्याचा कलर बघू शकता तुम्ही, टेक्स्चर
तर सोबत मित्रांनो आपले ना धुळ्यातले एकदम मोठे फोटोग्राफर आहेत. शेअर आणि दादांचं नाव आपले मास्टर नाना. गरुड कॉम्प्लेक्सला एकदम चांगलं म्हणजे त्यांचं शॉप आहे. तिथे सर्व ते मिक्सिंग वगैरेचे कामं करतात आणि धुळ्यातले एकदम जुने फोटोग्राफर आहेत. तर आपण मी त्यांना टेस्ट करायला लावू. हा उतप्पा घेतला आपण तो. टमाट्याची चटणी तर एकदम भारी दिसते हो. ऑडिओ किती फुललेला आहे बघा मित्रांनो उत्तप्पा. आणि एकदम सॉफ्ट आहे खाया हाताने तोडायला पण. थोडासा पुदिनाच्या चटणीचा स्वाद आहे आणि थोडासा चाट मसाला आहे त्याचा जास्त स्वाद येतोय त्याच्यावर. मला वाटतं त्यांनी वरतून टाकलेला असणार. फक्त 60 रुपये प्राइस आहे. पूर्ण उत्तप्पा आहे आणि एक पीसची साईज बघू शकता तुम्ही एवढी आहे. 4 पीसेस आहे मोठे. हो अरे काय जादू तुमच्या हातामध्ये हो. हो ना. अरे उत्तप्पा खाल्ल्यानंतर तुम्ही तुमचा पूर्ण फॅन होऊन गेलो. आवडला ना भाऊ. एक नंबर उत्तप्पा होता यार तुम्ही. प्राइस पण एवढी कमी आणि क्वांटिटी एवढी चांगली दिली तुम्ही. एकदम मस्त छान. आपला म्हणजे गोलच तो आहे की क्लीन हायजीन फूड द्यायचं आणि सिंपल म्हणजे ऑइली फूड नाही द्यायचं आपल्याला. आणि मला खाल्ल्यानंतर असं वाटलं नाही की मी कोणत्या हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंट मध्ये खातोय. घरगुतीच वाटलं एकदम मस्त. फॅमिली ब्रेकफास्ट पॉइंट. दादा तुमच्याकडे यायला तुमचा ऍड्रेस काय इथला धुळ्यामध्ये? आपली लोकेशन आहे नेहरू नगर चौक पाण्याच्या टाकी समोर. वाडी भोकर रोड. वाडी भोकर रोड का? सकाळी 7 पासून दुपारी 12:30 वाजेपर्यंतचा टायमिंग आहे दादांचा शॉपचा. तुम्ही कुठून आले? संभाजीनगरवरून आलोय प्रॅक्टिस साठी आलोय. अरे वा. मेडिकल प्रोफेशन आहे आमचं. तुमच्या संभाजीनगरला मिळते का अशी टेस्ट? हा मिळते म्हणजे आम्ही आमच्या संभाजीनगरचं नाही असं करणार. छान मिळते पण आम्हाला वाटलं नव्हतं की आमच्या तिकडच्या सारखं आम्हाला इकडे मिळेल. दादा कसं आहे टेस्ट कसं आहे इथला? टेस्ट खूप चांगला आहे खरं तर. तू कुठला आहे दादा? मी धुळ्याचाच आहे धुळ्याचा आहे का? पण मी खूप जागी खातो पण तरी तिथे काही चांगले पोहे बनायचे नाही म्हणून मला इथे पोहे आवडले. मी पहिल्यांदा खाल्ले तेव्हा म्हणून मी इथं आला. मित्रांनो आपला आहे ना इथला एक्सपिरियन्स एकदम बेस्ट होता आणि इडली पाहिजे का? दही चटणी हा? रिकमेंडेड करेल इथे या तुम्ही नक्की टेस्ट करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये.